मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला गुरुवारी 1 महिना पूर्ण झालाय। लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या विशेष कार्यक्रमात संतोष देशमुखांची कन्या वैभवीला वडिलांच्या आठवणीमध्ये अश्रू अनावर झालेत। गेल्या महिनाभरात अनेक नेते आले, सगळे नेते भेटून गेले, अनेकांनी तुला दिलासा दिला, सगळा समाज तुझ्या पाठीशी उभा राहिला, जातीपातीच्या पलीकडे माणसं तुमच्या न्यायासाठी तुमची लढाई लढताना आज सगळे पाहायला मिळतायत। तू मुख्यमंत्र्यांना भेटली, सगळ्यांनी तुला शब्द दिला वडिलांना न्याय मिळेल। तुला वाटतं का इथली व्यवस्था तुला न्याय देईल? मला वाटतं की माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय तो दूर होऊन त्यांना न्याय जरूर मिळेल। या सगळ्यामध्ये मला थोडंसं तुला एक गोष्ट विचारायची आहे। बाप लेकीचं नातं नेमकं काय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे। मीही एका लेकीचा बाप आहे। आज 1 महिना झालेला आहे, वडील तुझ्या जवळ नाही आहेत। तुम्ही कुटुंबानं काय सहन केलेलं असेल याची जाणीव आहे। तुझं आणि वडिलांचं काय नातं होतं, तुझ्याबद्दलची त्यांची काय स्वप्न होती? नातं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला बाप लेकीचं नातं हे वेगळंच असतं, तसं मला वाटत होतं माझं आणि माझ्या वडिलांचं नातं हे खूप वेगळं आहे। ते कधी म्हणजे कुटुंबाला इतका वेळ देत नव्हते, तरी पण म्हणजे ते माझ्यासाठी वेगळेच होते। म्हणजे मला असं वाटायचं की माझे वडीलही आहेत ते म्हणजे दुसऱ्या कोणत्याच मुलीकडे नसतील की एवढे मला माझे वडील म्हणजे हे वाटायचे। आदर मला त्यांच्याबद्दल खूप होता। मी आज तुम्हाला हेच सांगते की आज माझे वडील नाही आहेत, जे लोक आज येत आहेत आम्हाला बोलतायत सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, त्यांच्या प्रत्येकामध्ये मी आज माझे वडील बघते। या गर्दीत मला ते कुठेच आज दिसत नाहीयेत, पण मी सकाळीच बोलले त्यांचा तो हसरा चेहरा, त्यांचं ते बोलणं, प्रत्येक म्हणजे ते जास्त कुटुंबाला वेळ देत नव्हते, पण त्यांना कोणी एखादं काही विचारलं तर ते थोड्या शब्दात असं छान उत्तर देत होते। त्यांची ती उत्तर द्यायची पद्धत मी आजही खूप मिस करते, पण ते मला इथून पुढे आज कधीच नाही दिसणार। तुझ्या त्या प्रत्येक अश्रूची शपथ आहे या महाराष्ट्राला। तुझ्या या न्यायाच्या लढाईमध्ये तू एकटी नाही आहेस। पण एक गोष्ट सांग, आता तू तुझ्या शब्दात सांगितलंस खरं तर की ते वेळ देत नव्हते। मला महाराष्ट्राला हे सांगायचं आहे, का वेळ देत नव्हते? आज संतोष देशमुख या व्यक्तीला खूप लोकांनी खूप संकुचित करून टाकलंय। काही लोकांनी त्यांना जातीत बांधलंय, काही लोकांनी जिल्ह्यात बांधलंय, काही लोकांनी जिथं जिथं आपल्या स्वार्थासाठी बांधलंय। पण या मुलीचा बाप तिच्यासाठी बाप नव्हता। या माणसाला वाटत होतं बीड जिल्ह्याचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तो माणूस काम करत होता। दीपक काका नागरगोजे यांच्यासोबत अनाथ मुलींसाठी या पोरीचा बाप काम करत होता। या सगळ्यातून काम करता करता गावासाठी काम करत होता। 3 टर्म गावासाठी राबणारा या पोरीचा बाप होता। पण मला महाराष्ट्राला एक सांगायचं आहे, आज इथं नुसता ग्रामपंचायतीचा सदस्य झाला ना तरी पहिल्यांदा पहिली वीट त्याच्या घराची बसते। 3 टर्म सरपंच असताना सुद्धा या माणसानं स्वतःचं घर उभं केलं नाही। शपथ घेतो हा माणूस की जोपर्यंत गावातला शेवटचा लाभार्थी येत नाही तोपर्यंत मी माझं घर बांधणार नाही। ही संपत्ती कुठल्या जातीची असू शकत नाही, ही संपत्ती कुठल्या जिल्ह्याची असू शकत नाही, ही संपत्ती महाराष्ट्राची होती। हा माणूस महाराष्ट्राचा होता, म्हणून सातत्यानं सांगतोय हा महाराष्ट्राचा लेख गेलाय। मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, गेल्या 1 महिन्यामध्ये इथल्या व्यवस्थेनं, इथल्या पोलिसांनी, इथल्या सरकारनं, मंत्री संत्री विरोधी पक्षनेते सगळे यांनी तुम्हाला विश्वास दिलाय का की तुमच्या भावाला इथं न्याय मिळणार आहे? आणि तो तुम्हाला वाटतोय का? सगळ्यांनी विश्वास दिलाय आणि जे सगळे लोक इथं समर्थनार्थ आलेत त्या लोकांनी आतापर्यंत सगळे फॉलोअप घेतलेत। सगळ्यांची तीच इच्छा असावी आणि माझी तीच इच्छा आहे की संबंध गावाला किंवा कुटुंबालाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला ह्या घटनेतून न्याय मिळणार आहे। आणि मी न विचारलेला प्रश्न पण तुम्हाला सांगतो की ही संघटित गुन्हेगारी आहे, त्याच्याशिवाय एवढी डेअरिंग कोणाची होऊ शकत नाही। आणि एवढी डेअरिंग जरी केली तरी त्याचा पश्चाताप ह्यांना होत नाही। ह्याचा अर्थ असा आहे की ह्यांच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात अभय आहे, खूप मोठ्या प्रमाणात ह्यांना सपोर्ट आहे, म्हणूनच ही गोष्ट घडली गेलेली आहे।